नमस्कार दा. नमस्कार. आपलं नाव? सुधीर घोडेराव, गाव? एरणगाव, एरंडोल. तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. आणि दादा हे वाहन कोणतं आहे? हे माझं स्वयं संशोधनातून मी तयार केलं सुयान 17 वाहन. हो का, हे बोर्ड लावला येस ना? हा येस माझं, हां. हा माझा प्लॉट. आणि हे स्वतः तुम्ही निर्मित केलेलं आहे? हां तर याला मग दादा फवारण्या तर खूप झाल्या असेल? नाही, फक्त 2 फवारणी केली. पहिले फ्लोरिंगसाठी घेतली 5 हां डिसेंबरला घेतली, हां. आणि आता 6 जानेवारीला दुसरी फवारणी केली. थोडी लेट झाली दुसरी, कामं अळी नसल्यामुळे थोडं लेट झाली कामानिमित्त त्यानं. लोकांनी दादा 4-4 फवाऱ्या मारले तर अतोनात खर्च झाला, पण असा माल नाही बघितला मी अजून. त्याच्यामुळंच तुम्हाला मी भेट देण्याकरता आलेलो आहे. तर मला खूप लोक सांगत होते सुयान 17 एरणगावला विकसित झाला आहे बा. त्याच्यामुळं मी आज प्रत्यक्ष वेळातला वेळ काढून बघण्यासाठी आलेलो आहे. तर विशेष म्हणजे या तुरीला अवकाळी पाऊस चांगला आला दिवाळीच्या वेळेस, तो एक पाणी. बरोबर त्याच्यानंतर आपण दुसरं पाणी दिलं गेलं, जे आम्ही दुसरं पाणी कधीच देत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे 2 पाण्याच्या उत्पन्न 100% वाढते असं मला आशा आहे. बरोबर आहे. तुमच्या मनात किती व्हायला पाहिजे तुरीचा ॲव्हरेज? तुमच्या अंदाजानं लोकांच्या तुरी पाहून तुमचा अनुभवातून तुम्ही सांगू शकता. बरोबर आहे. किती व्हायला पाहिजे तुमच्या मतानं? एकरी 12 व्हायला पाहिजे. माझं 12च्या वरच झालं पाहिजे average. ही कंडिशन 70 व्हायला पाहिजे. ही कंडिशन पण एकरी 12 व्हायलाच पाहिजे. एक शेत आहे आपलं हे. बरोबर. धन्यवाद दा माहिती दिल्याबद्दल. इकडून दाखवू शकता पूर्णपणे कशा प्रकारे लपेटलेले आहे. नाही नाही, तूर चांगली आहे ना? हे बघू शकता. हो. तूर म्हणजे तुरीमध्ये आतमध्ये जाण्यासाठी जागा सुद्धा नाही राहिली. इकडे भरडलेले शेंगा घालण्याचे पाणी कमी भरलं, नाही, नाही, लवकर माल कन्वर्ट झाला. हो धुळ्यातला तास असल्यामुळे लवकर कन्वर्ट झाला. बरोबर. बघू शकता शेंगा कशा पकडल्या आहे. याला म्हणजे आतमध्ये घुसण्यासाठी अजिबात जागा राहिलेली नाही आहे शिल्लक. आणि विशेष म्हणजे 2च फवारण्या. छान आहे. धन्यवाद दा माहिती दिल्याबद्दल.